मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकापैकी एक असणाऱ्या ठाणे स्थानकात 2 वर्षापूर्वी प्रवाशांसाठी भव्य प्रतीक्षालय उभारण्यात आले होते. गाडी उशिरा आल्यास गाडी येईपर्यंत प्रवाशांना येथे प्रतीक्षा करता येत होती. मात्र सद्यस्थितीत पाहता सुधारणा कामासाठी प्रतीक्षालय अनेक दिवस बंद आहे. त्यामुळे प्रतीक्षालयाचीच प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र ठाणे स्थानकात दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 5 ते 6 लाख प्रवासी प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून स्थानकात सुविधांची उभारणी करण्यात येत असते. याच अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. यानुसार रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील 10 रेल्वे स्थानकाच्या विकास कामांमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचा समावेश करून प्लॅटफॉर्म लेव्हल रूफ प्लाझा तळमजला अधिक 2 मजली इमारत तयार करून विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 आणि 2 येथे मुंबईच्या दिशेने प्रतीक्षालय आहे. मात्र ते प्रतीक्षालय स्थानकापासून काही अंतर लांब असल्याने प्रत्यक्षात स्थानकात उपनगरीय गाड्यांची आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना थांबण्यासाठी प्रशस्त अशा जागेची गरज होती. याच पार्श्वभूमीवर स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर प्रशस्त प्रतीक्षालय उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. 2023 मध्ये जून महिन्यात प्रवाशांसाठी प्रतीक्षालय खुले करण्यात आले होते. या प्रतीक्षालयाचा आवर अत्यंत मोठ्या स्वरूपाचा आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नसल्यानेच मागील वर्षी समोर आले होते. मात्र सद्यस्थितीत या प्रतीक्षालयात विविध सुधारण्याच्या कामासाठी ते बंद ठेवले असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात अस्वच्छता झाली असून प्रतीक्षालय केव्हा खुले होणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.